जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सूर्यवंशी आणि रघुवंशी या विषयावर थोडक्यात माहिती घेतली होती आणि आज त्याचा उर्वरित भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्या ठिकाणी महाराजा दशरथ हे पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याच्या तयारीला लागतात. ते महर्षी वशिष्ठ यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे त्या तयारीची सुरुवात करतात. परंतु असा पुरोहित आवश्यक आहे जो वेद अध्ययन वगैरे परिपूर्ण अग्निहोत्री असलेला असा पुरोहित म्हणजे ब्राह्मण त्या ठिकाणी त्यांना गरजेचा त्या यज्ञासाठी. तर हा पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर मूल होते असे हिंदू आणि सनातनी संस्कृतीमध्ये ग्रंथामध्ये उल्लेख आहे. एवढेच नाही, वेदामध्ये सुद्धा त्याचे वर्णन आहे. तर याच्यामध्ये दैवी शक्ती आणि सायन्स या गोष्टीचा त्या ठिकाणी वापर करून ही विधी केल्या जाते. तर हा यज्ञ करण्यासाठी पती पत्नी आणि जो पुरोहित आहे तो विवाहित असायला पाहिजे असा नियम असतो. मग अशा पुरोहित असलेल्या व्यक्तीच्या शोधामध्ये महाराजा दशरथ आपल्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांना राज्यामध्ये पाठवतात आणि त्यांना असे एक विद्वान वेदाचार्य शृंगी ऋषी भेटतात. परंतु त्यांचे लग्न झालेले नसते आणि त्यांचा विवाह होणे गरजेचे आहे. मग उपनयन झालेला व्यक्तीसुद्धा वेद अध्ययन करू शकतो किंवा पूजापाठ करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. परंतु यज्ञासाठी विवाहित असलेला पुरुष महत्त्वाचा सांगितलेला आहे. आता प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते, भावना वेगळी असते आणि काही नियम वेदामध्ये दिलेले आहेत. त्या नियमाच्या अनुषंगाने या ठिकाणी हे कार्य सुरू असते. मग आता शृंगी ऋषीला मुलगी कोण देणार? तर महाराजा दशरथ आणि माता कुंती यांची थोरली मुलगी म्हणजे रामचंद्र प्रभू यांची सख्खी बहीण ही अंग देशाचे महाराज तो उमोपाद नावाच्या राजाला दत्तक दिलेली होती. आणि दत्तक दिल्यामुळे काय होतं की मग राजाला संतान नसल्यामुळं दुःख होतं आणि ही मुलगी त्यांनी लहानपणीच दत्तक दिलेली होती. का तर तो राजा वयस्कर झालेला होता, त्याला संतान नव्हतं आणि दशरथ राजाने आपली मुलगी त्या अंग देशाच्या राजाला दिलेली होती. मग आता महाराजा दशरथाला संतान होण्यासाठी यज्ञ करणं गरजेचं होतं आणि त्या ऋषीचं लग्न करणं गरजेचं असल्यामुळं मग यांनी आपली मुलगी, जिचे नाव शांता होते, तिचा विवाह या शृंगी ऋषीशी करून दिला. विवाहबद्ध झालेल्या या शृंगी ऋषींनी या महाराजा दशरथ यांच्या यज्ञाचे पुरोहित्य स्वीकारले आणि अशा प्रकारे तो यज्ञ सुरळीत त्या ठिकाणी सुरुवात झाली. आता सुरुवात झाल्यानंतर
ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की त्या ठिकाणी प्रत्यक्ष अग्निदेवाने त्या यज्ञातून बाहेर येऊन ते पायस म्हणजे खीर आणून कोणाला दिली? राजा दशरथ यांना. आणि मग त्या ठिकाणी जे आयुर्वेदाचार्य वगैरे जे लोक असतील त्यांनी ती मंत्र उच्चाराच्या सानिध्यामध्ये यज्ञामध्ये जे आहुती टाकल्या जाते. आता भरपूर जणांचा गैरसमज असा आहे की यज्ञ म्हणजे प्राण्याची बळी दिल्या जाण्याचा प्रकार, परंतु वेदामध्ये प्राण्याला बळी देण्याची परवानगी नाही. बऱ्याचशा कालांतराने छपाई करण्यात आलेल्या ग्रंथामध्ये बलीची प्रथा त्या ठिकाणी दाखवलेली यज्ञामध्ये, परंतु हा प्रकार वेदामध्ये नाही आहे. आणि बऱ्याचशा पुराणामध्ये छपाईच्या काळामध्ये फेरबदल करण्यात आलेले, मागे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कसा फेरबदल झालेला आहे. तशा प्रकारे या आपल्या भारतीय संस्कृतीच्या ग्रंथामध्ये फेरबदल करण्यात आल्यामुळे बलिप्रथा यज्ञामध्ये दाखवलेली. यज्ञामध्ये समिधा नावाचे जे झाडांची काड्या किंवा लाकडं असतात त्याचा उपयोग सांगितलेला आहे. जसे चंदन, तुळशी, मंदार, ज्याला आपण रुई पण म्हणतो किंवा रूट म्हणतो, अशा वनस्पती, ज्याला आराटी, बोराटी, सौंदड, शमी, अशी वेगवेगळे प्रकारच्या झाडांची वनस्पतींची त्या ठिकाणी आहुती टाकल्या जाते. जे धान्य असतील, जसं मसूर असेल, मूगडाळ असेल, उडीद डाळ असेल, काळे तीळ असतील, या सर्वांची समिधा म्हणून त्या यज्ञामध्ये गावरान तुपासह आहुती सोडल्या जाते. आणि अशा प्रकारे तो पुत्रकामेष्टी यज्ञ त्या ठिकाणी पार पडतो. आता बऱ्याच जणांचा त्या ठिकाणी गैरसमज झालेला आहे. यज्ञ म्हणजे एकतर पशुबळी किंवा नरबळी. आता याच्यामध्ये मी मागं एका ठिकाणी बलिप्रथेमध्ये एक व्हिडिओ केलेला होता, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बलिप्रथा ही कशी सुरू झाली, त्याचे कारणं काय आणि ती केव्हा सुरू झाली ते सांगितलेलं आहे त्यात. आता आपण एखादा व्हिडिओ यज्ञावर करू. यज्ञाचे 3-4 प्रकार आहेत. मी स्पेशल यज्ञाचा व्हिडिओ तुम्हाला एखाद्या वेळेस सांगेल. यज्ञ पुत्रकामेष्टी यज्ञ आहे, त्याच्यानंतर ग्रहशांती यज्ञ आहे, नवग्रह शांती यज्ञ आहे, त्याच्यानंतर अश्वमेघ यज्ञ आहे, राजसू यज्ञ आहे. असे म्हणजे यज्ञाचे भरपूर प्रकार आहेत. आणि प्रत्येक यज्ञामध्ये प्रत्येक आहुती ही वेगळ्या स्वरूपामध्ये असते. त्याचे महत्त्व वेगळं असतं, त्या यज्ञाचं महत्त्व वेगळं असतं. मी तुम्हाला तिन्ही यज्ञाचे प्रकार सांगेल, काहीच अडचण नाही. परंतु आपण सध्या आता सूर्यवंशी किंवा रघुवंशी याविषयी बोलतो आहे. आणि या ठिकाणी आपण हा महत्त्वाचा मुद्दा बोलणार आहोत. आणि ह्या मंत्र उच्चारामधून प्रत्यक्ष अग्निदेवानी ती खीर म्हणजेच पायस काय केलेलं आहे, महाराजा दशरथ यांच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जे आयुर्वेदाचार्य वगैरे होते त्यांनी त्यांच्या जवळच्या औषधी, रासायनिक त्या ठिकाणी त्या खिरीमध्ये टाकलेले आहेत. हा बऱ्याचशा ठिकाणी तो उल्लेख वगळण्यात आलेला आहे. सायंटिफिक दृष्ट्या हे ज्या छपाई कारखान्यामध्ये ग्रंथाची छपाई झाली त्या ठिकाणी असे काही मजकूर वगळण्यात आले, जेणेकरून साध्या खिरीवर मूल होऊ शकतं का वगैरे असे प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या डोक्यामध्ये साहजिक येतील अशा पद्धतीची ती रचना करण्यात आलेली. आणि या आयुर्वेदिक जे वैद्य लोक होते यांनी रासायनिक आयुर्वेदिक औषधं त्या खिरीमध्ये हे केलेली आहेत, टाकलेली आहेत, जेणेकरून गर्भधारणा होईल, स्त्रीमध्ये गर्भधारणा होईल या उद्देशाने
अशा प्रकारच्या त्या खिरीमध्ये आयुर्वेदिक औषधं टाकण्यात आलेली आहे. हा सायंटिफिक विषय त्या ठिकाणी त्या ग्रंथातून वगळण्यात आलेला आहे. किंवा मग काही लोक सांगत नाहीत असं म्हणायला हरकत नाही. परंतु ह्या गोष्टी विज्ञानाला धरून केल्या गेलेल्या आहेत. आणि ही खीर प्रत्येक राणीला ठराविक पात्रामध्ये दिलेले आहेत. जसे महाराणी कौशल्य असतील, सुमित्रा असेल, महाराणी कैकशी असेल, कैकेयी असेल, ते कैकशी चुकून आलं, कैकेयी असेल, आणि या तिघी जणींना या खिरीचा एका पात्रामध्ये, अशा ठराविक पात्रामध्ये ती खीर देण्यात आलेली. परंतु कैकेयी मातेने ती खीर नाकारली आणि चुकून ती खीर घारीने त्यांच्या हातातून उचलून नेली. आता यज्ञ हा शक्यतो एखाद्या अरण्यामध्ये असतो किंवा गावाबाहेर असतो, शेतामध्ये वगैरे, कारण त्याच्यामधून तो अशा पवित्र ठिकाणी, शेत पवित्र मानल्या जाते आणि त्या ठिकाणी ती यज्ञाची क्रिया केल्या जाते. मग तशा ठिकाणाहून ती घार ती कैकेयी मातेच्या हातातलं पात्र उचलून घेऊन जाते. आणि ते पात्र घेऊन जात असताना कर्नाटक प्रांतामध्ये अंजनी पर्वत नावाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी माता अंजनी तपश्चर्या बसलेल्या असतात, त्यांच्या हातामध्ये ते पात्र पडतं खिरीचं. आता लॉजिक लावणारे लोक काय डोकं लावतील सांगता येत नाही. मग ते तिथून इथपर्यंत पात्र आलं कसं, त्याच्यात खीर राहिली कशी, मग ते खाली ज्यावेळेस अंजनी मातेच्या हातामध्ये पडलं म्हणजे ती खीर त्याच्यामध्ये राहिलीच कशी. ज्यावेळेस दिलं त्यावेळेस ते बंद पात्र दिलं असेल ना. कैकेयी मातेच्या हातात ज्यावेळेस दिलं त्यावेळेस ते बंद पात्र असेल, आणि घार ते घेऊन उडाली. आणि ते उडत उडत ती कर्नाटकमध्ये, आता उत्तर प्रदेशमधून कर्नाटकमध्ये ती तिथं गेलीच कशी. म्हणजे असे भरपूर जण म्हणजे लॉजिक लावणारे असतात किंवा ह्या गोष्टी झाल्या कशा. म्हणजे महर्षी वाल्मिक ऋषींनी हजारो वर्ष अगोदर त्या ग्रंथाची रचना केली, रामायणाची, आणि त्याच्या अनुसार प्रत्यक्ष रामप्रभू यांनी त्याचं अनुसरण केलं त्या लिखाणाचं. मग ते चुकीचं कसं असेल बरं? बरं, सगळ्या गोष्टी शास्त्राशी निगडीत आहेत, विज्ञानाला धरून आहेत, तरी लोक लॉजिक लावायला म्हणजे काय लॉजिक लावतील सांगता येत नाही. आता मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की महर्षी वाल्मिकांनी ज्यावेळेस या ग्रंथाचं लिखाण केलं, त्यांच्याकडं ठीक आहे, त्यांनी काल्पनिकदृष्ट्या केलं किंवा हे काल्पनिक आहे, तर मग कुठंतरी ती नदी चुकायला पाहिजे, तो डोंगर चुकायला पाहिजे, तो पर्वत चुकायला पाहिजे, ते ठिकाण चुकायला पाहिजे. जसं म्हणजे अयोध्येवरून निघले, पंचवटीला आले, त्रिकुट पर्वत पार केला, पंचवटी पार केली, नाशिक पार केलं, म्हणजे हे कसं शक्य आहे? ती गोदावरी नदी पार केली, त्या ठिकाणी सीतामातेने आपल्या सासऱ्यांचं श्राद्ध केलं, गंगेतून हात बाहेर आला, म्हणजे ह्या गोष्टी कशा शक्य आहेत? एवढं तंतोतंत कसं येईल बरं? वाल्मिक ऋषी एवढं सगळं जे काही फिरले, किष्किंधा फिरले, त्यानंतर तो अंजनी पर्वत फिरले, त्यानंतर रामेश्वरमला गेले, धनुष्यकोटीला गेले, हे कसं शक्य आहे? मग हे काल्पनिक जर आहे तर मग एवढ्या तंतोतंत गोष्टी कशा आल्या? माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की त्यांनी जर काल्पनिक लिहिलं तर ह्या सगळ्या जे वर्णन केलेल्या गोष्टी आहेत, पंचवटी असो, शरयू नदी असो, गोदावरी नदी असो, किंवा कृष्णा नदी असो, तुळजापूर मातेचं मंदिर असो, गोकर्ण असो, ह्या गोष्टी कशा शक्य आहेत?
रावणाने तो शिवलिंग गणपतीच्या हातामध्ये दिला, त्याला जलोदर लघवीचा त्रास झाला. म्हणजे ह्या गोष्टी कशा शक्य आहेत? ते लिंग गोकर्ण महाबळेश्वरला ठेवलं, हे तंतोतंत कसं येईल? कुठंतरी सत्यता असायला पाहिजे की नाही? मग हे काहीच जो वरचा भाग जो रिकामा झालेला असतो ना, ते काही प्रश्न विचारतात. मग तिथं गोकर्ण गायचा कान आलाच कसा? आणि मग ते गोकर्ण आलंच कसं? महाबळेश्वर अगोदरच होता आणि मग ते लिंगच कसं दिलं? आणि मग ते लिंग म्हणजे नेमकंच कसं? मग महादेवाकडून घेतलंच कसं? त्याच्याकडं पुष्पक विमान होतं, तो सरळच कसा नाही गेला? मग तिथंच कसा थांबला? म्हणजे काय प्रश्न विचारतील लोक, सांगता येत नाही. लोकांचा लॉजिक लावण्याचा भाग काय असेल सांगताच येत नाही. बरं ठीक आहे, मी तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या या ठिकाणी हा पायस वगैरे, खीर वगैरे तिन्ही मातांनी, दोघींनी मिळून, माता कौशल्या, माता सौमित्रा ह्यांनी आपल्या खिरीतला थोडा थोडा भाग एका पात्रामध्ये माता कैकेयीला दिला आणि त्या भागाचे 2 भाग झाल्यामुळे कैकेयी मातेला 2 पुत्र झाले. हा अ, त्या ग्रंथामधला भाग आहे. मग आता मला भरपूर जणांनी एकच प्रश्न विचारलेला वाटतो, की "ओ म्हणे खीर पिल्याने कुठं गर्भधारणा होती का?" तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, सायंटिफिक पद्धतीने त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया करून आयुर्वेदिक औषधाचा वापर केल्यामुळे गर्भधारणा साहजिक आहे. आणि अशा प्रकारे ह्या रघुवंशाचे किंवा सूर्यवंशाचे हे 4 पुत्र त्या ठिकाणी भविष्यात अस्तित्वात आले. पहिल्या मुलाचे नाव जे आहे ते प्रभू रामचंद्र आहे. नंतर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे 4 प्रकारचे हे 4 मुलं त्या ठिकाणी अस्तित्वात आले. आता हा झाला राम जन्माचा भाग. आणि इकडे अंजनी पर्वतावर जे पात्र अंजनी मातेच्या हातामध्ये पडलं होतं, त्यांनी त्या पात्राला उघडून बघितल्यानंतर त्याच्यामधनं त्यांना खीर दिसली. त्यांनी ती प्याली आणि त्या ठिकाणी त्यांना महारुद्र मारुतीरायांचा पुत्ररत्न जन्माला आला. अशा प्रकारची ही घटना आहे. आणि याच पद्धतीची आणखी एक घटना मी तुम्हाला सांगतोय, की याच वंशामध्ये, इक्ष्वाकू वंशामध्ये, सूर्यवंशामध्ये, प्रभू रामचंद्राच्या वंशामध्ये रामचंद्राच्या जन्माअगोदर, महाराजा दशरथ यांच्या जन्माअगोदर अशाच प्रकारची एक घटना झाली होती. आता ही घटना तुम्ही ज्यावेळेस ऐकाल त्यावेळेस तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? आज विज्ञान, नासाचं असो किंवा इस्रोचं असो, जगातलं कुठलंही विज्ञान असो, ते ह्याच पद्धतीनं कार्य करायला तयार आहे किंवा कार्य करत आहे त्या दृष्टीने. आता हा किस्सा कुठल्या रामायणकाराने सांगितला नसेल तुम्हाला किंवा रामायणामध्ये पाहायला मिळाला नसेल, कुठल्या सिरियलमध्ये पाहायला मिळाला नसेल. हा काही मी माझ्या मनाचा किस्सा सांगत नाही. हा रामायणामधलाच किस्सा तुम्हाला सांगतोय. आणि तुम्ही सूर्यवंशामधील युवा अश्व नावाचे महाराज, महान पराक्रमी महाराज दशरथ यांच्या अगोदरच्या वंश परंपरेतले युवा अश्व नावाचे महाराज, महापराक्रमी, दानशूर, सर्व गुण संपन्न, ऐश्वर्याने परिपूर्ण असलेले, परंतु त्यांच्यात उदरी मूलबाळ नव्हते. त्या काळामधलं त्यांचं जे काही वय असेल, समजा आता रावणाचं वय जर
60 कोटी वगैरे जर दाखवत असेल, 14 चौघडी त्यांनी राज्य जर केलं असेल रावणाने, तर या युवा अश्व महाराज यांचं वय काय असायला पाहिजे त्यावेळचा तुम्ही कॅल्क्युलेशन करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग या महाराजांना च्यवन नावाचे ऋषी होते. या ऋषींनी युवा अश्व महाराजांना अशाच प्रकारे पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा सांगितला. म्हणे तुम्ही हा यज्ञ करा म्हणे, आणि तो यज्ञ केल्यानंतर तुम्हाला 100% मूल होईल. आता च्यवन ऋषी हे प्रत्यक्ष ऋषी होते, वेदांगी, त्यांना वेदाचे सर्व अंग माहीत होते, चारी वेद त्यांच्या मुखोद्गत होते, आणि विशेष म्हणजे ते आयुर्वेदिक होते. च्यवन ऋषी म्हणजेच जे आपण च्यवनप्राश वगैरे तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यापैकी च्यवन ऋषी होते. हे आयुर्वेदाचार्य सुद्धा होते, आणि यांच्या पद्धतीने या युवा अश्व नावाच्या महाराजांना पुत्रकामेष्टी यज्ञ करायला लावला. आणि त्या यज्ञाच्या वेळेस जे अभिमंत्रित केलेलं पाणी होतं, काय होतं, जल, अभिमंत्रित केलेलं जे जल होतं, त्या जलाच्या साह्याने, आता अभिमंत्रित करून नाही तर त्याच्याबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या त्या जलामध्ये त्यांनी आयुर्वेदिक जडीबुटीचा वापर करून त्या पाण्याला काय बनवलं होतं, औषधी रूपांतर बनवलं होतं. मंत्राने तर ते दैवी झालंच होतं, परंतु त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधी गुण निर्माण केले, आयुर्वेदिक औषधं टाकून. आणि राजाला सांगितलं की यज्ञ संपल्यानंतर उद्या सकाळी सूर्य उदयाच्या वेळेस तू तुझ्या पत्नीला हे पाणी पाज. आता योगायोगाचा भाग कसा असतो पहा. काय होतं, तो 8 दिवसाचा 15 दिवसाचा काय यज्ञ असेल, तो यज्ञ त्या ठिकाणी पार पडला, हे त्या ग्रंथामध्ये, रामायणामध्ये आणि त्या काळामध्ये भागवतामध्ये सुद्धा हा भाग आहे. पण भागवतकार सांगतायत नाही सांगतायत तो भाग वेगळा, किंवा पूर्ण भागवतामध्ये वर्णन आहे नाही आहे हे मी सांगू शकत नाही, कारण मी जेवढं वाचलंय तेवढं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्या ग्रंथाचं, मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. काय, मी सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्या ग्रंथाचं अध्ययन करा, वाचन करा, त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. किंवा मग तुमच्याकडं अँड्रॉइड मोबाईल असेल, त्या मोबाईलवर गुगलवर सर्च करा की राजा युवा अश्व नावाचा जो आहे त्याला मूल कुठल्या पद्धतीने झाले, त्या मुलाचे नाव काय. आता मी त्या मुलाचं नाव सांगणारच आहे, तरी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. ChatGPT असेल, त्याच्यानंतर AI असेल, काय असेल त्याच्यावर तुम्ही सर्च करू शकता. आणि मग ते यज्ञ संपल्यानंतर राजा रात्रीचं भोजन वगैरे करून तुपाचे पदार्थ खाल्ले असतील, आणि राजाला घशाला कोरड पडली होती, रात्रीची वेळ होती, आणि 12-1च्या नंतर पहाटे राजा समजा त्याला तहान लागली म्हणून ज्या ठिकाणी ते जल ठेवलेलं होतं, यज्ञामधून अभिमंत्रित केलेलं मंत्राच्या साह्याने आयुर्वेदिक औषधी टाकून सायंटिफिक दृष्टीने त्याला औषधी रूपांतर दिलं होतं, ते जल राजा झोपीच्या तंद्रीमध्ये स्वतःच पिऊन घेतो. आश्चर्याची गोष्ट पहा. आणि काही दिवसानंतर राजाला आपलं शरीर भारी वाटायला लागतं, जड वाटायला लागतं, आणि मग हळूहळू च्यवन ऋषी त्या सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागतात. एक दिवस राजाची नाडी परीक्षण केल्यानंतर ऋषी सांगतात, महर्षी सांगतात, म्हणे महाराज आपल्या शरीरामध्ये गर्भधारणा झालेली आहे. आश्चर्य वाटतंय ना? नक्कीच वाटणारच. आणि अशाचसाठी मी म्हणत असतो
की माझे व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. मी म्हणजे माझ्या मनाचं काहीच सांगत नाही. जे ग्रंथामध्ये तेच मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला राजा गर्भधारणेनं व्यस्त आहे. ऐकून आश्चर्य वाटलंय ना? पुढं ऐका आता. मग 9 महिने झाल्यानंतर राजाला त्रास व्हायला लागतो आणि राजाला त्रास व्हायला लागतो. मग महर्षी च्यवन राजाचं सिझरिंग जगातलं पहिलं ऑपरेशन त्या काळामध्ये सिझर करतात. सिझर ऑपरेशन उजवीकडून कट करून, मी सांगत नाही, त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. उजवीकडून कट करून त्याच्यातून बाळ बाहेर काढतात आणि पूर्वीप्रमाणे राजाच्या शरीराला टाके वगैरे लावून मंत्राच्या साहाय्याने ते पोट जशाची तसंच पॅक केलं जातं. आज जे सायन्स सांगतंय की आम्ही पुरुषाला गर्भधारणा करू, मी सांगत नाही, नासाचे शास्त्रज्ञ सांगतायत किंवा इस्रोचे सांगतायत की जगातले सांगतायत. शास्त्रज्ञांनी दावा केला की भविष्यात आम्ही पुरुषाच्या पोटामध्ये गर्भधारणा करू. सत्य वाटलंय ना? खरंच वाटलंय ना? आणि खरंच आहे. आणि त्यानंतर ह्या मुलाला दूध कोणी पाजायचं हा प्रश्न निर्माण झाला. काय झालं, ह्या बाळाला दूध कोणी पाजायचं? आता जन्म तर दिलाय, पण दूध कोणी पाजायचं? मग तशा वेळेस प्रत्यक्ष देवाचे राजा इंद्र ह्यांनी त्या बाळाला आपल्या करंगळीने, तर्जनीने त्या बाळाच्या तोंडामध्ये अमृत टाकलं. अमृत टाकल्यामुळे त्या बाळाला दूध पाजायचा प्रश्नच उद्भवला नाही. म्हणजे गाईचं दूध असेल त्याला अमृत म्हटलेलं आहे. आता मग ग्रंथाच्या हिशोबाने त्या ठिकाणी इंद्राने आपल्या तर्जनीने अमृत पाळले, म्हणून त्या बाळाचे नाव मानधाता असे ठेवण्यात आले. काय नाव ठेवण्यात आले? मानधाता. आणि हाच बाळ भविष्यात महापराक्रमी, महाशूरवीर अशा प्रकारचा सर्वगुण संपन्न, सूर्यवंशामधील त्या काळातील सार्वभौम असा पराक्रमी चक्रवर्ती मानधाता म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणजे आज विज्ञान ज्या गोष्टीला मानायला तयार आहे किंवा प्रूफ करायला तयार आहे की आम्ही पुरुषाच्या शरीरामध्ये गर्भधारणा करू, कशाचा आधार घेतलेला आहे त्यांनी? भारतीय ग्रंथाचा आधार घेतलेला आहे. भरपूर लोकांनी, इंग्रजांनी काय केलेलं आहे की संस्कृत ग्रंथाचं भाषांतर इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून त्यांच्या पद्धतीने ते ग्रंथ लिहिलेले. मी तुम्हाला मागेच सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्या ग्रंथाचं त्यांनी भाषांतर करून घेतलेलं आहे. सर विल्यम जॉन्स कलकत्त्याला यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करून हिंदू संस्कृतीचं इंग्लिशमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याच्यानंतर मॅक्स मुलर नावाचा जर्मन व्यक्ती, त्याने सुद्धा या संस्कृत ग्रंथाचं इंग्लिशमध्ये रूपांतर केलं. तो इंग्लंडला कायमस्वरूपी राहायला, तो भारतात आलेला नाही. सर विल्यम जॉन्स हे भारतात बराच काळ होते. शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी मनुस्मृतीचं हस्तलिखित कॉपीवरून प्रिंट तयार केली, इंग्रजी अनुवाद करून प्रिंट तयार केली, त्यानंतर त्यांचं आकस्मिक अपघाती पद्धतीनं निधन झालं आणि जी हस्तलिखित मनुस्मृती होती ती गायब करण्यात आली. कुठून? कलकत्ता या ठिकाणं. हे मी सांगत नाही,
त्या ठिकाणचे त्यांच्याकडं असलेले जे रिपोर्ट आहेत, लुटीचा संग्रह त्यांनी कुठं केलेला आहे? ब्रिटनमध्ये म्युझियम नाव दिलेलं आहे त्यांना, ब्रिटिश म्युझियम. त्या ठिकाणी लुटीचा खजाना त्यांनी नेऊन ठेवलेला आहे. भारतातून लूट केलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी साठवून ठेवलेली, त्याला नाव दिलेलं आहे म्युझियम. तो खजाना भारताचा आहे. हजारो कागदपत्र, हजारो ग्रंथ, हजारो पुस्तकं त्या ठिकाणी त्यांनी चोरून नेऊन ठेवलेली आहेत. एवढंच नाही, छत्रपतीची तलवार, कोहिनूर हिरा, अनेक किमती मौल्यवान वस्तू त्यांनी त्या म्युझियममध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत, ज्याला आपण लुटीचा खजाना म्हणू शकतो. आपल्या भारतातून लूट केलेला आहे, तो आपल्या हक्काचा आहे. आपण तो मिळवायला पाहिजे, मागवायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे संशोधन हजारो वर्षापूर्वी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं होतं, परंतु आपल्या चुकीमुळे ते आपल्यापासून दूर गेलेलं आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, असे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही सत्य, ज्याला आपण म्हणू इतिहासाची विखुरलेली पाने एकत्रित करण्याचा मी ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहे, त्याच पद्धतीने आपण सुद्धा या पानाचे जतन करावे अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि प्रत्येकाकडून एकच अपेक्षा ठेवतो की असे अमूल्य माहितीचे व्हिडिओ आपल्या प्रत्येक घराघरापर्यंत जाणे आवश्यक आहे. मला हीच अपेक्षा आहे की हा अनमोल ठेवा आपण प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवाल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.